Okay, hello students, friends, and in this lectures we are started discussions of the one of the laws. This is called as the Gauss laws. The laws which can be gives the relations between the electric charges and electric fields. Electric charges आणि electric field मध्ये काय रिलेशन्स आहे ते दाखवण्याचं जे काही काम करतं त्या लॉजला म्हटलं जातं Gauss laws. In the previous lectures we are discussing some different things, and in these lectures we are start to discussions one of the laws. This is Gauss laws. Carl Friedrich Gauss, the name of the scientist, the Carl Friedrich Gauss, या शास्त्रज्ञाने एक ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन्स होता. इन द लाईफ टाईम ऑफ दॅट सायंटिस्ट इज 1777 to the 1855. द लाईफ टाईम ऑफ द कार्ल फ्रेडरिच गॉस. या त्याचं लाईफस्टाईल होतं आणि त्या लाईफ टाईममध्ये त्यांनी एक लॉ सांगितलं होतं आणि ते फॉर्म्युलेटेड लॉ दी यूज द रिलेशन्स बिटवीन द इलेक्ट्रिक चार्जेस अँड इलेक्ट्रिक फील्डचे जे रिलेशन दाखवतात असं एक लॉ सांगितलं होतं. ठीक आहे, तर टाईम वेस्ट न करता आपण स्टार्ट करायचा आहे. टेक द हेडिंग गॉस लॉ. Gauss law. Carl Friedrich Gauss, in the lifetime that is 1777 to 1855. इतक्या त्याच्या लाईफस्टाईलमध्ये एक ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन होता आणि हा मॅथमॅटिशियनने एक रिलेशन सांगितला. द रिलेशन्स बिटवीन फॉर्म्युलेटेड रिलेशन्स बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक चार्जेस. देन द ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन, द लॉ ऑफ फॉर्म्युलेटेड, हे लॉने फॉर्म्युलेटेड द law formulated the relation between electric field and electric charges. This law is called Gauss law. Gauss law. The Gauss law gives the relations between the electric field and electric charges, and this law is called as Gauss laws. In the same laws we are discussing some derivations. That derivations is consider any shapes, any surface of, consider a surface of any shape. Consider a surface of any shape. एक surface consider केला आहे, कुठल्याही शेप असेल तर चालतंय. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक सरफेस कन्सिडर केला. त्याने म्हटल्याप्रमाणे वी आर कन्सिडर दी सरफेस ऑफ एनी स्पेस, एनी शेप, कुठल्याही शेपचा एक सरफेस या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे. देन कन्सिडर ए सरफेस ऑफ एनी स्पेस हॅव्हिंग द पॉझिटिव्ह चार्ज, हॅव्हिंग एनक्लोज्ड बाय पॉझिटिव्ह चार्ज. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जनं एनक्लोज झालेला सरफेस आहे. या ठिकाणी नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, अशा नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी आहेत. अँड आपण काही इमॅजिनेशन्स करायचं आहे. इमॅजिन ए स्मॉल चार्ज placed at point O. ॲट कुठलाही एक पॉईंट कन्सिडर करा. पॉईंट O, पॉईंट B, पॉईंट A, कुठलाही एक पॉईंट कन्सिडर करा. या ठिकाणी मी कन्सिडर करतो पॉईंट O, जे काही बुक्समध्ये आपल्या दिलेलं आहे. इमॅजिन ए स्मॉल चार्जेस ॲट ए पॉईंट O. दिस चार्जेस इज अ प्लस क्यू एक स्मॉल चार्जेस या ठिकाणी आपण इमॅजिन करायचं आहे. इथे एक मी प्लस क्यू एक स्मॉल चार्जेस घेतो आणि या पॉईंटला मी नाव देतो O.
This is the point O and it is inside to imagine inside to taking surface, म्हणजे जे आपण सरफेस घेतलेला आहे त्या सरफेसच्या मध्येच आपण एक प्लस चार्ज त्या ठिकाणी घेतलेला आहे, प्लस क्यू एक चार्ज घेतलेला आहे. देन at point O inside to the surface, then imagine area dA. या ठिकाणी एक अनदर एरिया आपण इमॅजिन केलेला आहे. इमॅजिन these are the area, कुठल्याही पद्धतीचा शेप घ्या. इमॅजिन एरिया DA, या ठिकाणी एरिया DA. इमॅजिन द एरिया DA ऑफ ए गिवन इरेग्युलर क्लोज्ड सरफेस. एक गिवन आणि इरेग्युलर क्लोज्ड जे सरफेस आहे त्यामध्ये एक छोटासा सरफेस आपण घेतला. इमॅजिन एरिया DA ऑफ ए गिवन इरेग्युलर सरफेस. गिवन इरेग्युलर सरफेसमध्ये आपण एक DA इतका सरफेस किंवा DA इतका एरिया त्या ठिकाणी घेतलेला आहे. अँड वी नो दॅट द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, या ठिकाणी काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. तर आपण जे काही कन्सिडर करणार आहे ते इलेक्ट्रिक चार्जेस, हे जे आपण ड्रॉन केलेलं एक छोटंसं कन्सिडर केलं इलेक्ट्रिक चार्जेस किंवा इमॅजिन केलेला जो काही इलेक्ट्रिक चार्जेस, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जेस, स्मॉल इलेक्ट्रिक चार्जेस आहे ॲट अ पॉईंट O, आणि या ठिकाणी तयार होणार जो काही इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या दोघांचं रिलेशन्स आपल्याला स्टडी करायचं इन द फॉर्म ऑफ गॉस लॉ. गॉस लॉ इज कॅन बी फॉर्म्युलेटेड द रिलेशन्स बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक चार्जेस, आणि त्याच अंडरमध्ये आपण स्टडी करायचं आहे. देन आणि या ठिकाणी एक जे काही DA इज एरिया, दॅट इज एरिया DA, आणि आपण एक पॉईंट आहे, या पॉईंटपासून इथंपर्यंत एक पॉईंट आहे दॅट इज पॉईंट P म्हणा, आणि या पॉईंट P वरून आपण इलेक्ट्रिक फील्ड, पॉईंट P जागी असलेला जो काही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करणार आहे. लेट E बार बी द इलेक्ट्रिक फील्ड at point P, at point P. Then E bar is the magnitude, and we know that magnitude of this, magnitude, that is जे काही आपण फॉर्म्युला यूज केलेलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्या या ठिकाणी आपण वापरायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं. दिस इज नॉट इलेक्ट्रिक फील्ड, आणि या ठिकाणी इंटेन्सिटी ॲड करायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q डिवायडेड बाय R². हे जे काही व्हॅल्यू आहे इट इज द इक्वेशन्स टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ द चार्जेस separated with the distance r. This is the electric field intensity, the magnitude of electric field intensity असेल तर मी हे बार रिमूव्ह करतो. This is the magnitude of the electric field intensity at a point P. Then we take this is equation number 1. Then the electric flux, we know that the electric flux at that point, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी हे जे काही सरफेसला एक नॉर्मल ड्रॉन करायचं आपल्याला, म्हणजे हे सरफेस आहे 3D ड्रॉन करता येत नाही, आणि ही जी ॲरो आहे इट इज द डायरेक्टेड टुवर्ड्स टू द कॅमेरा, म्हणजे या डायरेक्शनमध्ये येत आहे आणि याला म्हटलं आहे DS. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी काय आहे या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याचबरोबर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि नॉर्मल ऑफ द अँड द डायरेक्शनचे कसं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अवे फ्रॉम द O, ते पण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. द डायरेक्शन्स ऑफ E, द डायरेक्शन ऑफ E is away from point O, away from point O पेक्षा जे अवे अनदर ऑपोजिट डायरेक्शनमध्ये पास होत आहे, हे जे या ठिकाणी दिलेलं आहे. देन
लेट थीटा बी द अँगल, एक अँगल आहे, हे जे काही या ठिकाणी अँगल आहे त्याला थीटा अँगल कन्सिडर केला. लेट थीटा बी द अँगल सबस्टेंडेड बाय द नॉर्मल ऑफ द सरफेस, म्हणजे हे जे काही नॉर्मल ड्रॉन केलं परपेंडिक्युलर ऑफ द सरफेस अँड डायरेक्शन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. देन लेट थीटा बी द अँगल, let theta be the angle subtended by let theta be the angle subtended by normal of surface किंवा एरिया देखील म्हटलं जातं, नॉर्मल ऑफ एरिया डीए और सरफेस डीएस टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ह्यामध्ये जो काय अँगल तयार झालेला आहे, आय कॅन बी शोन दिस अँगल्स, दॅट इज थीटा, हे अँगल आहे थीटा. देन वी नो दॅट द इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू, इलेक्ट्रिक फ्लक्स इज द प्रोडक्ट ऑफ, जे काय आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स दॅट इज डी फाय इज इक्वल टू ई डॉट डी एस कॉस थीटा किंवा कॉस थीटा डी एस. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक फ्लक्सची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी यूज केलेली होती. आणि दिस इज द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि याला इक्वेशन नंबर 2 असं कन्सिडर केलं. देन वी नो दॅट, आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, आणि हे व्हॅल्यू या ठिकाणी आपण डायरेक्टली सबस्टिट्यूट करायचं. देन डी फाय इज इक्वल टू 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू डी एस कॉस थीटा, डी एस कॉस थीटा. दिस इज द इलेक्ट्रिक फ्लक्स जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट केलेला होता. दिस इज द कॉम्पोनंट्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द डायरेक्शन्स ऑफ डी एस, अशा पद्धतीने आपण लिहिलेलं होतं. देन वी नो दॅट, थोडासा सिम्प्लिफिकेशन्स आहे, फक्त रिअरेंजमेंट ऑफ दॅट फॉर्म्युला. मी काय करतो, क्यू आणि हे जे काही कॉन्स्टंट टर्म्स आहे ते आउटसाइड घेतो, म्हणजे एक साईडला 1/4πε0 इट इज द अँड रिमेनिंग टर्म्स आर युजिंग अनदर ब्रॅकेट डी एस कॉस थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. अँड दिस इज द अँगल, हे एक सॉलिड अँगल आहे, आणि सॉलिड अँगल ह्या एरियानं तयार केलेला ह्यासोबत जे काय असणार आहे इट इज द सॉलिड अँगल. इट इज सरफेस एरियाने जे काही तयार केलेलं अँगल आहे. आपण काय करत असतो, आर का आहे, आर इट इज द डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. या ठिकाणी देखील काही चार्जेस आहेत, नंबर ऑफ चार्जेस आहेत, या ठिकाणी देखील एक छोटासा चार्ज आपण कन्सिडर केला नाही. यामधील जे काही डिस्टन्स आहे दिस इज द आर आहे. अँड आपण जेव्हा फर्स्ट टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट स्टडी करत असताना, सॉलिड अँगल स्टडी करत असताना अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपण यूज केलेला होता. इट इज द स्क्वेअर ऑफ डिफरन्स बिटवीन दॅट 2 पॉईंट्स और सरफेस अँड ओरिजिनेटिंग पॉईंट्स, आणि अनदर पॉईंट इट इज सरफेस, म्हणजे जे वरची जी आहे सरफेस आहे आणि खालची जी काय एरिया ऑफ द सरफेस, अँड अनदर पॉईंट्स इज स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन सरफेस टू द ओरिजिनेटिंग पॉईंट्स. अँड द अंडरलाइन्ड टर्म्स, जे काही टर्मला अंडरलाइन केलं किंवा ब्रॅकेट टर्मला अंडरलाइन केला आहे, द सॉलिड अँगल सबस्टेंडेड बाय, इट इज द सॉलिड अँगल सबस्टेंडेड बाय, solid angle subtended by area ds at a point O, subtended by area ds at point O, at point O, म्हणजे ही जी काही अँगल्स आहे सॉलिड अँगल सबस्टेंडेड बाय द एरिया ds at a point O. Then we know that we use the formula of, हे फॉर्म्युला यूज करण्याच्या अगोदर थोडासा बोर्डचा पोर्शन्स यूज करण्यासाठी पहिल्यांदा हे थोडंसं रिव्हिजन्स करायचं, आणि हे मी या ठिकाणी पुसणार आहे. कार्ल फ्रेडरिच गॉस यांनी एक लॉ सांगितलं, फॉर्म्युलेटेड लॉज द रिलेशन्स बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये, त्या लॉला म्हटलं जातं गॉस लॉ. आणि या काही कन्सिडरेशन्स आहेत जे त्या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे. The Gauss law is applicable for the each and every charges
प्रत्येक चार्जेसला ॲप्लिकेबल असणार आहे गॉस लॉ. And we know that the d phi is equal to इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू, आणि त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, ओमेगा म्हणून डिनोट केलेलं जातं, पण या ठिकाणी छोटासा अँगल आहे Q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू डी ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला अँड दिस इज द इक्वेशन्स ऑफ सॉलिड अँगल, आणि हे सॉलिड अँगल याला म्हटलं जातं इक्वेशन नंबर 3. आता आपण एका छोट्याशा पॉईंटचा, एक छोट्याशा चार्जेसचा आणि त्यामध्ये छोट्याशा पॉईंटचा एक ds इतका छोटा एरिया घेऊन आपण कॅल्क्युलेट केलेला आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. तर आपला टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला टेकिंग द इंटिग्रेशन्स घ्यावे लागेल. हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू द इंटिग्रेशन्स ऑफ फाय इज इक्वल टू, ही जी स्टेप मी या ठिकाणी लिहिते हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये देखील लिहिलेलं स्टेप आहे. डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन्स ऑफ ओव्हर द सरफेस एस, आणि याचं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0, ऑल आर कॉन्स्टंट, अँड इंटिग्रेशन्स ऑफ डी ओमेगा. जी काय सॉलिड अँगल असते, इट इज सॉलिड अँगल जी काही व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू ऑलवेज सेम इन फॉर ऑल कंडिशन्स. क्यू डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 दॅट इज फाय इज इक्वल टू इंटू जी काय व्हॅल्यू ऑफ सॉलिड अँगल इज ऑलवेज सेम फॉर ऑल कंडिशन, द व्हॅल्यू ऑफ सॉलिड अँगल इज 4 पाय. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सॉलिड अँगल. अँड द इलेक्ट्रिक फ्लक्स जे काय आपण डेफिनेशन्स लिहिलं होतं, इलेक्ट्रिक फ्लक्स दॅट इज ई डॉट डी एस, अँड इट इज इन द फॉर्म ऑफ वेक्टर. हे मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. इट इज अ मॅग्निट्यूड अँड बोथ आर द मॅग्निट्यूड. जर वेक्टरच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर येणारी जी काय व्हॅल्यू आहे इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन्स ऑफ ई डॉट डी एस इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन 0. क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन 0 कशासाठी घेतलं, हे 4 पाय अँड दिस 4 पाय विल बी कॅन्सल, अँड द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स इज गिव्स ऑफ दॅट पॉईंट. अँड इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू, या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि या ठिकाणी आहे चार्जेस. दिस इज द इलेक्ट्रिक चार्जेस अँड दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. दे आर डायरेक्ट रिलेशन्स बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक चार्जेस, हे दाखवलेलं आहे. दिस इज द इक्वेशन नंबर स्टार, एक स्टार इक्वेशन्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहे. तर इट इज द नॉर्मल इक्वेशन झाला आणि त्याचबरोबर एक कॉमन इक्वेशन झाला प्रत्येक चार्जेससाठी. कन्सिडर करा एक पर्टिक्युलर चार्जेस जर आपल्याला घ्यायचं असेल तर Q2 हे या ठिकाणी क्यू जाईल, Q2 जर चार्जेस घ्यायचं असेल तर येणारे जे काही व्हॅल्यूज आहे इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल चार्जेस म्हणलेलं आहे. एक सेंटेन्स मी यूज केलं होतं, ॲप्लिकेबल द गॉस लॉ विल बी ॲप्लिकेबल फॉर ऑल चार्जेस. आणि या ठिकाणी जसं क्यू आहे, Q2 घेतलेलं आहे, Q3 Q4 ऑफ ऑल चार्जेस ॲप्लिकेबल फॉर ऑल चार्जेस जर घेतला असेल तर जी काय येणारी व्हॅल्यूज आहे ॲप्लिकेबल फॉर ऑल चार्जेस. कन्सिडर द चार्ज Q2, Q इज इक्वल टू Q2, देन फाय इज इक्वल टू और ई डॉट डी एस, फाय इज इक्वल टू E2 डिवायडेड बाय एप्सिलॉन 0, अँड Q3 घेतला, Q4 घेतला, अशा पद्धतीनं ऑल चार्जेस. देन अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन्स, according to principle of superposition of सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे ओव्हरलॅप झाले असतील, नंबर ऑफ चार्जेस असतील, खूप सारे चार्जेस आहेत, Q1 Q2 Q3 नंबर ऑफ n नंबर्स ऑफ चार्जेस असतील तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स दॅट इज E इज इक्वल टू फॉर द 2 असणार आहे, सेकंड चार्जेससाठी 1 असेल तर 1 असणार आहे, फर्स्ट चार्ज असेल तर. देन दिस इज द इलेक्ट्रिक फ्लक्स Q1 अपॉन E0 प्लस Q2 डिवाइड बाय एप्सिलॉन 0 प्लस Q3 डिवाइड बाय एप्सिलॉन 0 प्लस डॉट 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 प्लस Q ऑफ n नंबर्स डिवाइड बाय एप्सिलॉन 0. n नंबर्स इतके जर असतील तर आपण काय करणार आहे, समेशन्स यूज करणार आहे.
या ठिकाणी डिनॉमिनेटर टर्म सेम आहे आणि न्यूमरेटरचं काय करणार आहे आपण एक छोटासा समेशन्स यूज करणार आहे. देन क्यू ऑफ ई इज इक्वल टू द समेशन्स ऑफ I goes to 1 from the n, 1 to n, from 1 to n, then the q of I divided by epsilon 0, and this is equal to summations of all charges is equal to, consider that is E is equal to capital Q divided by epsilon 0, and capital Q is, that is the capital Q is gives total charges, gives the total charges. अशा पद्धतीने आपण गॉस लॉ यूज करू शकतो. दिस इज द ऑल ओव्हर अबाउट द गॉस लॉ. गॉस लॉ एक्सप्लेन करण्यासाठी आपण पहिल्यांदा गॉस लॉ का आहे आणि कशासाठी आहे आणि गॉस कोण होता हे स्टडी केलं. त्याच्यानंतर गॉस लॉ आपल्याला समजलं की गॉस लॉ इट इज इंटर रिलेशन्स बिटवीन, इट्स अ फॉर्म्युलेटेड रिलेशन्स बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये आहे. आणि त्याचबरोबर असा फॉर्म्युला आपण फाइंड आउट करून घेतलेला आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिक फ्लक्समध्ये जे काय आहे ई डॉट डी एस, इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक चार्जेसचे जे काही टोटल डायरेक्ट रिलेशन्स आहे असा फॉर्म्युला आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. त्या कॅल्क्युलेट करण्यासाठी एक सरफेस कन्सिडर केला जे कुठल्याही शेपचा असू दे. त्या सरफेसमध्ये नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, ठीक आहे, एनक्लोज बाय द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. त्या पॉझिटिव्ह चार्जेसमध्ये एक छोटासा पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर केला प्लस क्यू, आणि त्या प्लस क्यू हे जे काही कन्सिडर केलं ते ॲट पॉईंट ओच्या जागी कन्सिडर केलेलं आहे. आणि त्यापासून काही आर इतक्या डिस्टन्सवर एक सरफेस घेतलेला आहे, छोटासा सरफेस, स्मॉलेस्ट सरफेस, दॅट इज डी ए छोटासा एरिया घेतलेला आहे आणि त्याचा डी ए होल एरिया आहे आणि डी एस इट इज अ स्मॉलेस्ट सरफेस घेतलेला आहे. आणि त्या सरफेससोबत एक नॉर्मल ड्रॉन केला नाही, त्याचबरोबर त्या सरफेसवर असलं इलेक्ट्रिक फील्ड, या दोन्ही जेव्हा इन्क्लोज होतात किंवा मीट टू इच अदर, त्यामध्ये एक अँगल तयार होते आणि तो जो अँगल आहे थीटा हा अँगल आपण कन्सिडर केलेला होता. अँड दिस अँगल थीटा is angle of subtended by the normal of the surfaces of S and directions of the electric field. आणि जे इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन आहे इट इज ऑलवेज अवे फ्रॉम द पॉईंट ओ, म्हणजे पॉईंट ओ पेक्षा अनदर ऑपोजिट डायरेक्शनमध्ये जात असते. अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. देन त्या इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे ॲट द पॉईंट, एका पॉईंटमध्ये एका सरफेस वगैरे किती असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर इतका व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेला होता. देन या ठिकाणी असणार आहे त्याचं मॅग्निट्यूड, ओके, अँड द डायरेक्शन्स देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक फ्लक्स जे काय असणार आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे जे या ठिकाणी आपण व्हॅल्यू घेतलं इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ए इंटू डी एस बाय थीटा, दिस इज द इक्वेशन नंबर 2 म्हणून त्या ठिकाणी यूज केलं आहे. आणि त्यामध्ये ईची जे काही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं आहे, जे काही व्हॅल्यूज आपण मॅग्निट्यूड काढलेला आहे ते सबस्टिट्यूट केलेलं आहे. त्याचबरोबर थोडासा सिम्प्लिफिकेशन्स केलेलं आहे. फॉर्म्युलामध्ये सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर डी एस कॉस थीटा डिवाइड बाय आर स्क्वेअर हा एक आपल्याला व्हॅल्यू भेटलेला आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे इट इज द सॉलिड अँगल असणार आहे. तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन करून सांगितलं आणि फर्स्ट टॉपिकमध्ये देखील याचा होल एक्सप्लेनेशन्स आहे सॉलिड अँगल म्हणजे काय. ठीक आहे, सॉलिड अँगल सबस्टेंडेड बाय द डी एस ॲट ए पॉईंट ओला सबस्टेंडेड केलेला आहे आणि ओपासून जी काही डिस्टन्स ऑफ द सरफेस आहे आर आहे आणि त्याचा स्क्वेअर असणार. अशा पद्धतीने सॉलिड अँगल आपण डिनोट केलं जातं डी ओमेगानं आपण डिनोट केलेलं आहे. आणि सॉलिड अँगलची जी काही व्हॅल्यू असणार आहे, जर आपलं टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स जर काढायचं असेल तर आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे आणि सॉलिड अँगलची व्हॅल्यू इट इज ऑलवेज 4π असणार आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं होतं जे काही रिलेशन्स आहे, फॉर्म्युलेटेड रिलेशन्स आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक चार्जेसचं, हे या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेलं आहे. अशा पद्धतीने टोटल नंबर ऑफ चार्जेस असतील तर त्या ठिकाणी देखील आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. टोटल चार्जेसला कॅपिटल क्यू कन्सिडर केलेलं आहे आणि एप्सिलॉन 0 हे आहे तसं यूज केलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं आपण फॉर्म्युला काढलेला आहे, त्याचबरोबर छोटासा डेरिव्हेशन सॉल्व केला. ॲक्च्युली स्टेटमेंट काय आहे, गॉसचं जे काही कार्ल्स फ्रेडरिच गॉसने जे काही स्टेटमेंट सांगितलेलं आहे तर ॲक्च्युअल स्टेटमेंट काय आहे आपण या ठिकाणी बघितलेलं नाही. तर आपण ॲक्च्युअल स्टेटमेंट बघणार आहे. स्टेटमेंट म्हणजे जे काय फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन इन द फॉर्म ऑफ वर्डमध्ये आपल्याला लिहायचं आहे. हे आहे इन द फॉर्म ऑफ नंबर्समध्ये असेल किंवा लेटर्समध्ये दिलेलं आहे, हेच आपल्याला लिहायचं आहे. द नेट फ्लक्स and I will write the statement
स्टेटमेंट ऑफ गॉस लॉ. Gauss law. Statement of Gauss law. The net electric flux or flux of the net electric field. The flux of net electric field. Net electric field of any closed surface. Any surface of any shape किंवा surface through a closed surface, through a closed surface, through a closed area or a surface, through a closed surface is equal to net charges. Is equal to net charges, is equal to net charges and divided by E0. Net charges enclosed by that surface, enclosed by that surface, that surface and divided by epsilon 0. हे आहे स्टेटमेंट आहे आणि हे ॲप्लिकेबल प्रत्येक चार्जेससाठी ॲप्लिकेबल आहे. आणि स्टेटमेंट जी काय आहे, वी नो दॅट इंटिग्रेशन्स ऑफ ई डॉट डी एस इज इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय epsilon 0. This is the state equations of the calculations of electric field by using the net charges. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं आणि हे स्टेटमेंट आहे गॉस लॉज. ठीक आहे, हे गॉस लॉचं स्टेटमेंट पाठ करायची काही गरज नाही आहे. आपल्याला फक्त हे इक्वेशन्स माहीत असेल किंवा हेच एक डायरेक्ट इक्वेशन जर असं लिहिलं असेल, ओके, इंटिग्रेशन्स ऑफ ई डॉट डी एस, मी या ठिकाणी जे काय इक्वेशन्स आहेत ते त्या ठिकाणी लिहितो, ई डॉट डी एस इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. इतका जर आपल्याला पाठ असेल तर आपण टोटली हा इक्वेशन्स, हा जो काही स्टेटमेंट आहे गॉस लॉचं लिहू शकतो. हे काय म्हणलेलं, नेट फ्लक्स ऑफ द the flux of net electric field, the flux of net electric field over through the closed surface म्हणलं आहे, and through the closed surface is equal to net charges of that closed surface and divided by epsilon 0. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. दिस इज द ऑल अबाउट द गॉस लॉ. आणि खूप इंटरेस्टिंग लॉज या ठिकाणी फिनिश झालेला आहे आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय हे आपण स्टडी करणार आहे.